नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात 27 जिल्ह्यांचं जी यादी होती दुष्काळी जाहीर झाली होती आणि त्या दुष्काळामधील जिल्हे 27 जिल्हे आणि त्या 27 जिल्ह्यामधील 1021 महसूल मंडळी कोणती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। हेक्टरी 16,000 रुपयेपर्यंत ही एवढी मदत मिळणार आहे। राज्य शासनाकडून हिवाळी अधिवेशनामध्ये 2600 कोटी रुपयांची मागणी केली होती, प्लस त्यांनी अजून केंद्राकडे मागणी पण केली। जर ती मागणी मंजूर झाली तर जवळपास 2600च्या वरून ते 3 ते 3,500 कोटी रुपये एवढी ही मदत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। तर बघूया की कोणते जिल्हे, त्यासाठी 27 जिल्हे आणि त्या 27 जिल्ह्यांमध्ये किती महसूल मंडळे पात्र आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा आपण घेऊया की अहमदनगर जिल्ह्यामध्ये 90 महसूल मंडळे ही पात्र झालीत, तर अकोला जिल्ह्यामध्ये 48 महसूल मंडळ ही पात्र झालीत। अमरावती जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळे पात्र झालेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 31 महसूल मंडळे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 महसूल मंडळ, जालना जिल्ह्यामध्ये 17 महसूल मंडळ, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 13 महसूल मंडळ, नागपूर जिल्ह्यामध्ये 11 महसूल मंडळ, परभणी जिल्ह्यामध्ये 39 महसूल मंडळ, बीड जिल्ह्यामध्ये 54 महसूल मंडळ, भंडारा जिल्ह्यामध्ये 1 महसूल मंडळ, लातूर जिल्ह्यामध्ये 45 महसूल मंडळ, वाशिम जिल्ह्यामध्ये 44 महसूल मंडळ, सातारा जिल्ह्यामध्ये 65 महसूल मंडळ, हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 महसूल मंडळ, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 51 महसूल मंडळ, जळगाव जिल्ह्यामध्ये 68 महसूल मंडळी पात्र झालेत, धुळे जिल्ह्यामध्ये 28 महसूल मंडळ, नांदेड जिल्ह्यामध्ये 21 महसूल मंडळ, नाशिक जिल्ह्यामध्ये 51 महसूल मंडळ, पुणे जिल्ह्यामध्ये 40 महसूल मंडळ, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 41 महसूल मंडळ पात्र झालेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 18 महसूल मंडळ, वर्धा जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळ, सांगली जिल्ह्यामध्ये 36 महसूल मंडळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 महसूल मंडळ एवढे हे पात्र झालेत। तर आता हे जे 27 जिल्हे, त्या 27 जिल्ह्यामधील 1021 महसूल मंडळी या दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेत आणि या संदर्भातील ही अधिकृत माहिती शासनाकडून घोषित करण्यात आली। तर याच्यासाठी आता काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे महाडीबीटी थ्रू पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्याआधी अजून एक GR येईल की शासनाकडून हेक्टरी 16,000 रुपये एवढी तर मदत आहेच, बट त्या संदर्भातील अजून एक अधिकृत माहिती येईल आणि ती अधिकृत माहिती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा। धन्यवाद।